तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चला फिरायला या चॅनलवर. आणि आज आपण पुण्यातील रेसकोर्स येथे आलो आहे, जिथे भरलं आहे एक विंटेज कारचं एक्झिबिशन. तर बघू आपल्याला इथे कोणकोणची कार्स पाहायला मिळते. जिथे रोल्स रॉयस पण आहे, फेरारी पण आलेली आहे आणि अजून बरेच कार्स आहेत. तर बघू आपल्याला इथे अजून काय पाहायला मिळते. आणि ऊन तर खूप आहे, जेवढं आपल्याला कव्हर अप करता येईल तेवढं आपण करू. आणि पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओ खूप थ्रिलिंग असणार आहे आपण. तर मित्रांनो, आता आपल्यासमोर जी कार दिसत आहे ती एक भारतीय कार आहे, प्रीमियर 118 एनी. ज्यांनी 80-90चं दशक अनुभवलं त्यांसाठी ही कार म्हणजे एक नॉस्टॅल्जिया आहे. प्रीमियर 118 एनी कार ही पहिल्यांदा 1945 साली भारतात लॉन्च झाली. ही कार होती फिएट 124चं भारतीय रूपांतर, पण तिला दिलं होतं निसानचं इंजिन, म्हणून तिचं नाव पडलं 118 एनी. तर मित्रांनो, ही जी कार दिसत आहे ती मर्सिडीज बेंझ 250S आहे. ही कार म्हणजे लक्झरी, स्टाईल आणि इंजिनिअरिंग याचं परिपूर्ण उदाहरण आहे. तर चला मग हिचा इतिहास, डिझाईन आणि काही आपण गोष्टी आपण पाहूया. मर्सिडीज 250S W1 रेड सिरीजची कार आहे, जी 1965 ते 1972 दरम्यान बनवली गेली. ही गाडी बघितली की लगेच कळतं ही काही सामान्य गाडी नाही आहे. बिग क्रोम रिल, आयकॉनिक मर्सिडीज स्टार आणि सुंदर रेखीव बॉडी लाईन्स आहेत. आत गेल्यावर समजते की काय खरं लक्झरी कार आहे ही. सुशोभित लेदर सीट्स, वुडन डॅशबोर्ड आणि एक राजेशाही अनुभवाची गॅरंटी. त्याकाळी मर्सिडीज बेंझ 250S श्रीमंत आणि प्रभावी लोकांची पहिलीच पसंती होती. तर मित्रांनो, आता आपल्यासमोर एक ऐतिहासिक कार आहे, फोर्ड मॉडेल ए 1928. ही गाडी हेनरी फोर्ड यांनी तयार केली आणि ती 1928 ते 1931 या काळात विकली गेली. ही होती फोर्ड मॉडेल टी नंतरची पुढची मोठी यशस्वी कार. त्या काळात अमेरिकेत ही गाडी लाखो लोकांनी विकत घेतली होती, कारण ती मजबूत होती, सुंदर होती आणि परवडणारीही होती. गाडीच्या आत जरा फीचर्स कमी असतील तरी तेव्हाच्या मानाने ही गाडी खूपच आधुनिक होती. 3 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स, सिंगल पीस विंडशील्ड आणि सुंदर लेदर सीट. तर मित्रांनो, आत्ता आपल्यासमोर अशी एक स्कूटर आहे जी 80-90च्या दशकात लाखोंच्या घरांमध्ये होती. ती म्हणजे बजाज प्रिया. त्या काळात ती फक्त एक स्कूटरच नव्हती, तर एका परिवाराची साथ होती. बजाज प्रिया ही स्कूटर पहिल्यांदा लॉन्च झाली होती 1975च्या आसपास आणि वेस्पाचं भारतीय रूप हिला मानलं जायचं. ही स्कूटर बनली होती बजाज ऑटो आणि इटालियन कंपनी पियाजिओ यांच्या करारातून. तर मित्रांनो, आता आपल्यासमोर जी स्कूटर दिसत आहे ती आहे विजय डिलक्स. विजय डिलक्स ही स्कूटर बनवली होती स्कूटर्स इंडिया लिमिटेडने, जिची रचना आधारित होती लॅम्ब्रेटाच्या डिझाईनवर, म्हणजे एकदम स्टायलिश आणि मजबूत. ही स्कूटर खास होती फक्त तिच्या मेटल बॉडीसाठी. आपल्या दोघांचे मित्रांनो ओळखलं आपल्या मित्राला, आपण मल्हारगड सर केलता एकदा. इथे यमाहाच्याही काही बाईक्स दिसल्या होत्या, RX 100 आणि किंग्स, ज्या तुम्हाला माहीत असेलच. पाहू शकता मित्रांनो, इथे आपल्याला BSAची एक बाईक दिसत आहे, जिला साईड कार पण आहे, ओल्ड लुक्स आहे. आणि इकडे आपल्याला जावा बाईक पण दिसत आहे जुनी, पण अशी वाटत होती की जस्ट काही शोरूममधून निघालेली. तर मित्रांनो, ही आहे ऑस्टिन 1934, एक शाही, सुंदर आणि जबरदस्त क्लासिक गाडी. 1927 साली तयार झालेली ही गाडी होती ऑस्टिन मोटर कंपनी UKची एक मास्टरपीस. या काळात भारतात ब्रिटिश राजवट होती आणि अशा गाड्या फक्त राजे महाराजे, उच्च अधिकारी वापरत असत. आणि तुम्ही पाहू शकता की हे मोठे गोल हेडलाईट्स, लांब लचक बोनेट आणि अपराईट विंडशील्ड. ही गाडी पाहिली की जणू तो काळ आपल्या डोळ्यासमोरच उभा राहतो. या गाडीचं बॉडीवर पूर्णपणे मेटल हँडक्राफ्टेड होतं. त्यावर रंग दिला जायचा हाताने आणि आत बसायला मखमली सीट्स, लाकडी स्टिअरिंग आणि ब्रास फिटिंग्स. एकदम रॉयल फील असायचा या गाडीचा. तर मित्रांनो, आता आपल्यासमोर जी कार दिसत आहे ती दिसायला आहे छोटी, पण नावाजली आहे खूप मोठी. ती म्हणजे फिएट 500, युरोपियन रस्त्यांची राणी आणि डिझाईनचं छोटंसं पण सुंदर उदाहरण आहे. फिएट 500 पहिल्यांदा लॉन्च झाली 1957 साली इटलीमध्ये. फिएट कंपनीने बनवलेली ही छोटीशी हॅचबॅक कार आहे. लोकांसाठी परवणारी, शहरात फिरायला परफेक्ट आणि मस्त आणि स्टायलिश होती.
तिचे गोल डोळे यांसारख्या हेडलाईट्स, लहानसं नाकासारखं बोनेट आणि मधोमध छोटंसं पण सुंदर उठून दिसणारं फियाटचं बॅजिंग आजही लोकांना मोहत पाडतं. तर मित्रांनो, या एक्झिबिशनमध्ये खूपच गाड्या आलेल्या होत्या आणि प्रत्येक गाडी दाखवणे आणि त्यांच्याबद्दल माहिती सांगितलं गेली तर आपला व्हिडिओ खूपच मोठा बनेल. तरी मी प्रयत्न केला आहे की तुम्हाला जास्तीत जास्त गाड्या दाखवण्याचा. पण अजूनही तुम्ही कुठे जाऊ नका, कारण आता आपल्याला रोल्स रॉईस आणि फेरारी कार ही बघायची आहे, जी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पाहायला मिळेलच. तर तुम्ही कुठेही जाऊ नका, पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. फेरारी बघू शकता मित्रांनो. तर चालतंय मित्रांनो, गाड्याही आपापल्या घरी निघाल्या होता आणि मी आता आपला व्लॉग इथेच संपवतो. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. आणि जे कोणी नवीन व्हिडिओ आपला पाहत असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी आधीच सबस्क्राईब केलं असेल त्यांनी कमेंट, लाईक करा आणि शेअर पण करा. पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.